घोडदेव बुद्रुक ते घोडदेव खुर्द डोंगर यावली जामटी दापोरी तालुका मोर्शी गावातील लोकांना आणि इतर शेतकऱ्यांना झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यावर शेतकऱ्यांनी शासनाकडे तक्रारीनुसार शासनाने मोबदला शेती पिकाचे नुकसान भरपाई कबूल केले होते, परंतु 2 वर्षे होऊनही नुकसान भरपाई देण्यात आली नाही। या संदर्भात वारंवार तक्रार देण्यात आली तरी सुद्धा अप्रत्यक्ष भेटूनही शासनाने दुर्लक्ष केले। शेवटी 1 जानेवारी 2025 रोजी शेतकऱ्यांनी भगवा मोर्चा काढून तहसील कार्यालयावर ते धडकले आणि तिथेच त्याच दिवसापासून आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली। त्यामुळे शासनाचे प्रचंड धाबे दणाणले आणि यावेळी सर्व शेतकरी आमरण उपोषणास तयार झाले आणि दिनेश शामरावजी घोरमाडे राहणार डोंगर यावली तेव्हा सर्व अधिकारी त्यांची एकच धावपळ झाली। याची कल्पना नवनियुक्त आमदार चंदूभाऊ यावलकर यांना लागताच त्यांनी घटनास्थळी येऊन अधिकाऱ्यांना जबाब विचारून विस्तारण्याचे आदेश दिले। तेव्हा अधिकाऱ्यांनी 5 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचे आणि गारपिटीचे पैसे जमा करण्यात येईल असे सांगितले। तसेच ज्या तलाठी आणि अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पैसे आणि त्याची दखल घेतली नाही त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आणि त्यांना निलंबित करण्यात येईल असेही आमदार चंदूभाऊ यावलकर शेतकऱ्यांच्या उपस्थितीत एसडीओ आणि तहसीलदारांनी सांगितले। तसेच नंतर शेतकरी शांत झाले आणि सर्व शेतकऱ्यांनी उपोषण सोडले। या भागातील सर्व शेतकरी विलास कवडे, प्रवीण राऊत, रुपेश वाडके, नितीन काकडे, निलेश शिरभाते, सुरेश घोरमाडे, सुभाष तायवाडे, सतीश घोरमाडे सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य केले। आमदारांनी सहकार्य केल्याबद्दल शेतकऱ्यांच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात आले। दापोरी साजातील सोनटक्के पटवारी यांनी ते 24-25 अतिवृष्टी जी शासनाने मंजूर केली आहे ती अद्यापपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही। त्याचे जे विशिष्ट क्रमांक पटवाऱ्याला बनवायचे असतात ते त्यांनी बनवले नाही। त्याच्या विरोधात हा आमरण उपोषणाचा निर्णय शेतकऱ्यांच्या वतीने मी घेतलेला आहे। पीक नुकसानीचे पैसे तर बरेच दिवसाचे शेतकऱ्यांना मिळाले, तुम्हाला का नाही मिळाले? मलाच नाही तर हे जे इथं उपलब्ध शेतकरी आहेत, उपस्थित शेतकरी आहेत, त्या सर्वांनाच पैसे मिळाले नाहीत। त्यामुळे ते आंदोलनाच्या समर्थनात इथे उपस्थित आहे। पटवाऱ्याची तक्रार केली होती का सोनटक्केची? बऱ्याचदा तक्रार केली। कोणाकडे केली होती? तहसीलदार मोर्शी यांच्याकडे, तर त्यानंतर एसडीओ मोर्शी यांच्याकडे पण तक्रार केलेली आहे। त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयाला यावं लागलेलं आहे। तुमचं आता म्हणणं काय आहे? तलाठी सोनटक्के यांची त्वरित निलंबित ची कारवाई करावी आणि जे शेतकरी लाभापासून वंचित आहेत त्यांना त्वरित विशिष्ट क्रमांक प्राप्त करून त्यांचा लाभ त्यांना प्रदान करून देण्यात याकरता हे कोणते पैसे देण्यात यावे? अतिवृष्टी 2024-25 जो ऑगस्ट GR आहे त्यानुसार जी 60% जी नुकसान भरपाई वाटप चालू आहे ते शेतकऱ्यांना देण्यात यावं। उर्वरित 40% शासनाकडे प्रस्ताव तहसीलदार साहेबांनी पाठवला आहे त्याचं पण त्वरित वितरण करण्यात यावं याकरता आम्ही उपोषणाला बसलेलो आहे। गाव माझा न्यूज करिता महादेव नवघरे, अमरावती।